Hello students, let's start our today's session of the physics. Okay. तर लास्ट टाइम आपण पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल बघत होतो आणि इक्विव्हॅलंट ईएमएफ ऑफ पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला डिराईव्ह करत होतो. ओके, तर हा फॉर्म्युला पुन्हा एकदा बघा. तर पॅरल कॉम्बिनेशन ऑफ सेल म्हणजे काय असतं? व्हेन नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉइंट्स इट इज कॉल्ड ॲज पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल. अनेक सेल दोन कॉमन पॉईंट मध्ये जोडले तर त्याला काय म्हणणार आपण? पॅरल कॉम्बिनेशन ऑफ सेल असं म्हणणार आहे. ओके, आता या दोन सेल समजा E1 E2 चे आहेत आणि त्यांचा इंटरनल रेझिस्टन्स R1 आणि R2 आहे. लक्षात येत आहे? तर हे असे पॅरल मध्ये जोडले म्हणजे ए आणि बी या दोन कॉमन पॉईंट मध्ये जर जोडले तर त्याचा इक्विव्हॅलंट ईएमएफ किती येणार? लक्षात घ्या. हा आपल्याला फॉर्म्युला इथं डिराईव्ह करायचा आहे आणि हा लास्ट टाइम आपण स्टडी करत होतो. ड्यू टू पॅरल कॉम्बिनेशनचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? तर ड्यू टू पॅरल कॉम्बिनेशन दोन्ही सेलला पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे? तेवढाच असणार आहे. म्हणजे पहिल्या सेलला जेवढा पोटेन्शियल डिफरन्स असेल तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स दुसऱ्या सेलला देखील असणार आहे. ओके, सो इथे लिहिलंय बघा, ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस टू सेल्स विल बी सेम. ठीक आहे. आता पहिल्या सेलनं प्रोड्यूस केलेला करंट जो आहे तो सपोज I1 आहे आणि दुसऱ्या सेलनं प्रोड्यूस केलेला करंट किती आहे? I2 आहे. बरोबर आहे ना? पहिल्या सेलनं प्रोड्यूस केलेला करंट किती आहे? I1 आहे आणि दुसऱ्या सेलनं प्रोड्यूस केलेला करंट किती आहे? I2 आहे. ठीक आहे. पहिल्या सेलचा ईएमएफ किती आहे? E1 आणि दुसऱ्या सेलचा ईएमएफ किती आहे? E2. पहिल्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स किती आहे? R1 आणि दुसऱ्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स आहे R2. ठीक आहे. आता आपल्याला एखादं सेल ज्यावेळी डिस्चार्जिंग होत असतं त्यावेळी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की ईएमएफ इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स प्लस करंट इंटू इंटरनल रेझिस्टन्स. हा फॉर्म्युला आपल्याला बेसिकली माहित आहे. हा लास्ट टाइम आपण स्टडी केलेला आहे. इज इक्वल टू फी प्लस आय आर असतं. बरोबर आहे ना? ई इज इक्वल टू फी प्लस आय आर. इज इक्वल टू फी प्लस आय आर होणार. त्याच्यामुळे पहिल्या सेलसाठी फॉर्म्युला येणार E1 इज इक्वल टू फी वन प्लस I1 इंटू R1. हा पहिल्या सेलचा फॉर्म्युला येणार आहे आणि याच्यावरून आपण I1 चा फॉर्म्युला मिळवा लागलोय. ठीक आहे. अँड देअरफॉर फी वनला LHS ला आणलं. आता दोन्ही सेलचा पीडी सेम असल्यामुळे फी वन ऐवजी फक्त फी लिहिलं तरी चालणार आहे. ओके, त्याच्यामुळे E1 इज इक्वल टू फी प्लस I1 R1 येणार. फी LHS ला आणलं तर काय होणार? E1 मायनस फी इज इक्वल टू I1 R1 अँड देअरफॉर I1 चा फॉर्म्युला काढण्यासाठी म्हणजे पहिल्या सेलनं किती करंट सेंड करतोय त्याचा फॉर्म्युला काढण्यासाठी काय करावं लागेल? R1 न दोन्ही साईडला डिवाइड करावं लागेल. सो I1 इज इक्वल टू E1 बाय R1 मायनस फी बाय R1. ओके, सिमिलरली I1 चा फॉर्म्युला जर E1 बाय R1 मायनस फी बाय R1 येत असेल तर I2 चा फॉर्म्युला काय येणार आहे? E2 बाय R2 मायनस फी बाय R2 येणार आहे. ओके, दॅट इज द फॉर्म्युला फॉर I2. आता टोटल करंट दोन्ही सेल्सचा मिळून टोटल करंट किती येणार आहे? I1 प्लस I2 येणार ना. टोटल करंट I असेल सपोज. या सर्किटमध्ये फ्लो होणारा टोटल करंट किती असेल? I असेल. तर लक्षात घ्या, इथं डायग्राम मध्ये दिसतंय इकडून करंट जर I1 येत असेल, इकडून करंट जर I2 जात असेल तर टोटल करंट इकडे किती जाणार आहे? I इज इक्वल टू I1 प्लस I2 या दोघांची ऍडिशन जाणार आहे पुढे. I is equal to I1 plus I2 and therefore I is equal to I1 चा फॉर्म्युला काय आहे? E1 बाय R1 मायनस फी बाय R1. I2 चा फॉर्म्युला काय आहे? E2 बाय R2 मायनस फी बाय R2. आता E1 E2 च्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये टाकूया. त्याच्यामुळे काय होणार? I is equal to E1 बाय R1 प्लस E2 बाय R2 मायनस फी जर कॉमन काढलं, राहिलेल्या दोन टर्म मधून फी जर कॉमन काढलं तर काय येणार आहे? फी इन ब्रॅकेट मायनस फी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये 1 बाय R1 मायनस 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 राहणार आहे. सो दिस इज इक्वेशन 1. ओके, आता समजा इक्विव्हॅलंट ईएमएफ ई इक्विव्हॅलंट असेल आणि इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आर इक्विव्हॅलंट असेल तर आपण आणखी एक फॉर्म्युला लिहू शकतो. ई इज इक्वल टू फी प्लस आय आर असतं त्याच्यावरूनच. जनरल फॉर्म्युला काय आहे? हा फॉर्म्युला पाठ पाहिजे लक्षात घ्या. ई इज इक्वल टू फी प्लस आय आर, आय स्मॉल आर. याच्यावरून इक्विव्हॅलंटचे रिलेटेड फॉर्म्युला काय होणार बघा? ई इक्विव्हॅलंट इज इक्वल टू फी प्लस आय इंटू आर इक्विव्हॅलंट येणार. पुन्हा एकदा फीला LHS ला नेलं तर काय येणार? ई इक्विव्हॅलंट मायनस फी इज इक्वल टू आय इंटू आर इक्विव्हॅलंट येणार आहे आणि आर इक्विव्हॅलंट दोन्ही साईडला डिवाइड केलं तर करंटचा फॉर्म्युला, टोटल करंट आयचा फॉर्म्युला काय येणार आहे? आय इज इक्वल टू ई इक्विव्हॅलंट डिवाइडेड बाय आर इक्विव्हॅलंट मायनस फी बाय आर इक्विव्हॅलंट.
हे झालं सेकंड इक्वेशन. आता इक्वेशन 1 आणि 2 चं कंपॅरिझन केलं. इक्वेशन 1 आणि 2 चं कंपॅरिझन तर काय होणार बघा. कंपॅरिझन मध्ये इथं तुम्हाला लक्षात येईल की लेफ्ट हँड साइडला इथं आय आहे, इथं पण आय आहे. ओके. इथं मायनस फी आहे, इथं देखील मायनस फी आहे. बरोबर. आता बाकीच्या टर्म काय होणार आहे? सिमिलर होणार आहेत. म्हणजे इथं काय येणार बघा. E1 बाय R1 प्लस E2 बाय R2 इज इक्वल टू काय येणार? E इक्विव्हॅलंट डिवाइडेड बाय R इक्विव्हॅलंट येणार आहे. म्हणजे पहिली टर्म काय होणार आहे? ही टर्म याला इक्वेट होणार. आणि त्याचबरोबर फी इथं काय येणार? फी इंटू 1 बाय R इक्विव्हॅलंट येणार ना. सो 1 बाय R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 येणार आहे. ओके. म्हणजे इथं कंपॅरिझन केल्यानंतर काय होणार? E equivalent divided by R equivalent is equal to E1 by R1 plus E2 by R2 येणार आहे. ओके. हा E इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला. त्याचबरोबर 1 बाय R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय येणार आहे? 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 येणार आहे. इथं बघा 1 बाय R इक्विव्हॅलंट आहे आणि इथं 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 आहे. ओके. या पद्धतीने हे दोन फॉर्म्युले तयार होणार आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, आता एक जनरल फॉर्म्युला याच्यावरून लिहूया. जनरल फॉर्म्युला कसा येणार बघा. जनरल फॉर्म्युला म्हणजे अशा प्रकारे अनेक सेल पॅरल मध्ये जोडले विथ सिमिलर पोलॅरिटी. ओके. याचा ईएमएफ किती आहे? E1 इंटरनल रेजिस्टन्स R1, ईएमएफ E2 इंटरनल रेजिस्टन्स R2, ईएमएफ E3 इंटरनल रेजिस्टन्स R3 अँड सो ऑन. ईएमएफ En इंटरनल रेजिस्टन्स Rn. असे अनेक सेल्स आपण काय केले? पॅरल मध्ये जोडले. ठीक आहे. तर हे सगळं जे कॉम्बिनेशन असणार आहे त्या सगळ्याला काय येणार आहे? एकच इक्विव्हॅलंट ईएमएफ येणार आणि एकच काय येणार आहे? इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स येणार आहे. तर आता हे सगळे इंटरनल रेजिस्टन्स कसे आहेत? पॅरल आहेत. त्याच्यामुळे आर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय येणार आहे? 1 बाय आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3 अप टू काय येणार आहे? 1 बाय Rn येणार आहे. ओके. 1 बाय आर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3 अप टू 1 बाय Rn. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीनं इक्विव्हॅलंट ईएमएफचा फॉर्म्युला काय येणार आहे? E equivalent divided by R equivalent is equal to E1 by R1 plus E2 by R2 plus E3 by R3 up to काय येणार आहे? En by Rn येणार आहे. लक्षात आलं? आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, सगळ्या सेलचा काय केलेला आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल एका साईडला घेतलेला आहे, निगेटिव्ह टर्मिनल काय केलेला आहे? दुसऱ्या साईडला जोडलेला आहे. बरोबर. असं येत असेल तर सगळं प्लस येणार आहे. आणि एखादं सेल याच्यामध्ये जर उलटं जोडलेलं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल E2चं पॉझिटिव्ह टर्मिनल राईट हँड साईडला असेल आणि निगेटिव्ह टर्मिनल लेफ्ट हँड साईडला असेल, तर ही E2 बाय R2 ही टर्म तेवढी काय करायची? मायनस करायची. ओके. म्हणजे इथं राईट हँड साईडला सगळीकडे प्लस साईन कधी येणार? ज्यावेळी सगळ्यांचं पॉझिटिव्ह टर्मिनल एका साईडला असेल आणि निगेटिव्ह टर्मिनल बरोबर दुसऱ्या साईडला असेल तर सगळे पॉझिटिव्ह साईन्स येणार आहेत. आणि एखादं सेल जर त्याच्यामध्ये उलटं जोडलेलं असेल तर काय करायचं? इथं त्या सेलला फक्त काय करायचं? प्लस ऐवजी इक्वेशन मध्ये मायनस साईन द्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचं. याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल इथे एक क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन इज लाईक दिस. सपोज देर आर टू सेल्स. फर्स्ट सेल आहे 6 व्होल्ट अँड 1 ओहमचा. ओके. प्लस मायनस. आणि सेकंड सेल आहे 3 व्होल्ट and this is also of internal resistance 1 ohm.
ठीक आहे. अँड दीज टू सेल्स आर कनेक्टेड टू एक्सटर्नल रेजिस्टन्स. ओके, एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 9 ओहम. तर इथं समजा असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की या एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे 9 ओहमचा जो रेजिस्टन्स आहे त्याच्यामधून किती करंट फ्लो होणार, हाऊ मच करंट फ्लोज थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स आय, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल बघा. सुरुवातीला या दोन सेल ऐवजी एकच सेल आपल्याला इथं सर्किट डायग्राम मध्ये आणावा लागेल आणि दोन इंटरनल रेजिस्टन्स ऐवजी एकच इंटरनल रेजिस्टन्स सर्किट डायग्राम मध्ये दाखवावं लागणार आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल याला म्हणूया E1, याला म्हणूया E2. दिस इज R1, दिस इज R2 अँड दिस इज एक्सटर्नल रेजिस्टन्स R. ठीक आहे, आता याचं सोल्युशन कसं येणार बघा. फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट आर इक्विव्हॅलंट. आर इक्विव्हॅलंट अगोदर काढायचा. आर इक्विव्हॅलंट काय येणार, हे R1 R2 पॅरल मध्ये आहेत ना, त्याच्यामुळे पॅरल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला 1/R1 + 1/R2. ओके, सो 1 डिवायडेड बाय आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय R1 किती आहे, 1 आहे, आणि R2 किती आहे, तो देखील 1च आहे. दॅट इज 2/1. म्हणजे आर इक्विव्हॅलंट फायनली किती येणार आहे, 1/2. ठीक आहे, आर इक्विव्हॅलंट झाला. आता ई इक्विव्हॅलंट करूया. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, ई इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू E1/R1 प्लस E2/R2 असा फॉर्म्युला आहे. म्हणजे दोन सेलचा इक्विव्हॅलंट EMF काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता ई इक्विव्हॅलंट माहिती नाही, तो काढायचा आहे. आर इक्विव्हॅलंट किती काढला आपण, 1/2 काढलेला आहे, इज इक्वल टू फर्स्ट किती आहे, 6 व्होल्ट आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 1 आहे, प्लस दुसरा किती आहे, 3 व्होल्ट आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स देखील काय आहे, 1 आहे. ठीक आहे, म्हणजे राईट हँड साईडला किती होणार, 6/1 प्लस 3/1 प्लस म्हणजे काय होणार आहे, 9/1 होणार. ओके, किंवा 9, 6 + 3 म्हणजे 9च होणार आहे, आणि हाफ इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. सो ई इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 9 × 1/2. 9 × 1/2 that is 9/2. ठीक आहे, 9/2. आता इक्विव्हॅलंट EMF मिळाला आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स पण मिळाला. आता हे सर्किट जे आहे ते सिम्प्लिफाईड मी असं काढू शकतो. आता या दोन सेल ऐवजी एकच सेल मी दाखवू शकतो की ज्याचा EMF किती दाखवायचा, 4.5 व्होल्ट. 9/2 म्हणजे किती, 4.5 येणार व्होल्ट. आणि दोन इंटरनल रेजिस्टन्स ऐवजी एकच इंटरनल रेजिस्टन्स, इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स दाखवावा लागेल. तो किती दाखवावा लागेल, 0.5. 1/2 म्हणजे 0.5 ना ओहम. आणि याला दोन सेल ऐवजी एकच सेल दाखवला, दोन इंटरनल रेजिस्टन्स ऐवजी एकच इंटरनल रेजिस्टन्स दाखवला, आणि त्याला काय जोडलेला आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स कितीचा जोडलेला आहे, 9 ओहमचा जोडलेला आहे. आता सर्किट मधला करंट कसं काढायचं, सो टोटल करंट इन द सर्किट इज इक्वल टू टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स म्हणजे काय होणार, एक्सटर्नल प्लस इंटरनल. म्हणजे I इज इक्वल टू ई इक्विव्हॅलंट 4.5 आहे, R डिवायडेड बाय R प्लस स्मॉल r इक्विव्हॅलंट. सो टोटल करंट इन द सर्किट येणार, ई इक्विव्हॅलंट किती आहे, 4.5 डिवायडेड बाय कॅपिटल R किती आहे, 9 प्लस R इक्विव्हॅलंट किती आला, 0.5. ओके, त्याच्यामुळे काय होणार बघा, I is equal to 4.5 divided by 9.5. So this is the value of the current. Current किती येणार आहे, that is 4.5 divided by, या पद्धतीने येणार आहे. लक्षात आलं. ओके, म्हणजे I काय येणार आहे, 4.5 डिवायडेड बाय 9.5 एम्पियर येणार, म्हणजे 45/95 5 न परत डिवाइड करा आणि फायनल आन्सर तुमचं काढू शकताय. ओके, हे असं ठेवून चालणार नाही, ही फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू काढावी लागणार आहे. ठीक आहे,
या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस ऑफ पॅरल कॉम्बिनेशन काय आहेत बघा. ऍडव्हान्टेजेस, ओके, ऍडव्हान्टेजेस ऑफ पॅरल कॉम्बिनेशन. Advantages of parallel combination of cell. Parallel combination of cell. ओके, तर फर्स्ट थिंग इज दॅट याच्यामध्ये अनेक सेल असे पॅरल मध्ये जोडलेले आहेत, बरोबर. आता याच्यातला एखादा सेल जरी बंद पडला किंवा डॅमेज झाला तरी सर्किट मधला करंट सप्लाय स्टॉप होत नाही, म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स मधला करंट सप्लाय अजिबात स्टॉप होणार नाही, बरोबर. अनेक सेल पॅरल मध्ये आहेत, याच्यातला एखादा सेल जरी डॅमेज झाला तरी एक्सटर्नल रेझिस्टन्स मधला करंट काय होणार नाही, बंद पडणार नाही. दॅट इज द ग्रेटेस्ट ऍडव्हान्टेज. ओके, तर फर्स्ट ऍडव्हान्टेज काय आहे, सर्किट विल नॉट ब्रेक. The circuit will not break even if one of the cells gets damaged. याच्यातला एखादा कुठलाही सेल डॅमेज जरी झाला तरी सर्किट ब्रेक होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पॅरल कॉम्बिनेशन ऑफ सेलच्या साइन आपल्याला सर्किट मधला करंट वाढवता येतो. ओके, इट इज युज्ड टू इनक्रीज करंट इन सर्किट. म्हणजे सर्किट मधला करंट जर वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी हे पॅरल कॉम्बिनेशन वापरलं जातं. सर्किट मधला करंट कसं काय वाढवणार, सपोज तुमच्याकडे एक सेल आहे, सपोज तो 3 व्होल्ट आणि 500 मिली एम्पियरचा आहे, ठीक आहे. असे दोन सेल आपण पॅरल मध्ये जोडले तर याच्यामध्ये 3 व्होल्ट 500 मिली एम्पियरचे काय केले, दोन सेल पॅरल मध्ये जोडले, तर याच्यामध्ये या दोन्ही पहिलं सेल 500 मिली एम्पियर करंट देणार, दुसरं सेल 500 मिली एम्पियर करंट देणार, म्हणजे टोटल करंट ते किती सेंड करणार आहे, 1000 मिली एम्पियर. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे तीन सेल, एका सेलचा करंट 500 मिली एम्पियर असेल तर दोन सेल असे पॅरल मध्ये जोडले की 1000, तीन सेल जोडले तर काय होणार 1500 मिली एम्पियर, 4 सेल असे पॅरल मध्ये जोडले तर 2000 मिली एम्पियर. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे करंट वाढवण्यासाठी आपण काय करतो, पॅरलल कॉम्बिनेशनचा वापर करतो. ओके, पॅरल कॉम्बिनेशनचा वापर कशासाठी केला जातो, सर्किट मधला करंट जर वाढवायचा असेल तर अनेक सेल आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडावे लागतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल one cell has समजा 1.5 volt and 100 milliampere rating. Then number of cells to produce 1.5 volt and 500 milliampere. ओके, तर लक्षात घ्या 1.5 व्होल्टचं 1.5 व्होल्टच पाहिजे, परंतु 100 मिली एम्पियरचा करंट आपल्याला 500 मिली एम्पियर करायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला इथं 5 सेल्स लागणार आहेत, आणि हे 5 सेल आपल्याला कसे जोडावे लागणार आहेत, पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जोडावे लागणार आहेत. ओके, सो हियर 5 सेल्स आर रिक्वायर्ड टू बी 5 cells required to be connected in parallel. ओके, पॅरलल 5 सेल आपल्याला पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जोडावे लागतील. ओके, आता याचा डिसएडव्हान्टेज काय, डिसएडव्हान्टेज ऑफ द पॅरल कॉम्बिनेशन. ऍडव्हान्टेज समजले का, दोन ऍडव्हान्टेजेस आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पॅरल कॉम्बिनेशन मधला कुठलाही एक सेल जरी डॅमेज झाला, ओके, ब्रेक झाला, ओके, तर काय होत नाही, सर्किट बंद पडत नाही, सर्किट मधला करंट बंद पडत नाही, बाकीचे सेल जे आहे ते सर्किट मध्ये करंट सप्लाय करत राहतात. ओके,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅरल कॉम्बिनेशनचा वापर आपण करंट वाढवण्यासाठी करतो, सर्किट मधला करंट वाढवण्यासाठी. डिसएडव्हान्टेज काय आहे, तर पॅरल कॉम्बिनेशन ऑफ सेल व्होल्टेज वाढवत नाही. ओके, हे याचं डिसएडव्हान्टेज आहे. इट डझंट इन्क्रीज व्होल्टेज. ओके, इट इन्क्रीजेस ओनली करंट. म्हणजे याचा मिनिंग काय होणार, पुन्हा एकदा बघा, एक सेल समजा 1.5 व्होल्ट आणि 100 मिली एम्पियरचा आहे. ठीक आहे, एक सेल किती आहे, 1.5 व्होल्ट आणि 100 मिली एम्पियर. आणि असे मी 4 सेल्स पॅरल मध्ये जोडले, 4 सेल्स पॅरल मध्ये जोडले, तर आउटपुट काय मिळणार या कॉम्बिनेशनचं, पॅरल कॉम्बिनेशनचं. तर लक्षात घ्या, या पद्धतीनं 4 सेल मी पॅरल मध्ये जोडले. ठीक आहे, या पद्धतीनं पॅरल मध्ये जोडले. पहिल्या सेलचा 1.5, दुसऱ्या सेलचा 1.5, तिसऱ्या सेलचा 1.5 आणि चौथ्या सेलचा देखील 1.5 व्होल्ट असेल, तर फायनल व्होल्टेज आपल्याला किती मिळणार, तर 1.5 इंटू 4 होत नाही. ते फायनल ए आणि बी पॉईंट मध्ये व्होल्टेज किती मिळणार आहे, फायनल व्होल्टेज बिटवीन 2 पॉइंट्स हे 1.5 व्होल्टच मिळणार. म्हणजे पॅरल कॉम्बिनेशनमुळे व्होल्टेज अजिबात वाढत नाही, परंतु काय वाढतं, करंट मात्र वाढतो. म्हणजे हा सेल काय करणार, 100 मिली एम्पियर करंट देणार, दुसरा सेल 100 देणार, तिसरा सेल 100 देणार आणि चौथा काय होणार आहे, 100 देणार. म्हणजे टोटल करंट मात्र काय होणार आहे, 400 मिली एम्पियर होणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे अनेक सेल आपण पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जोडले तर व्होल्टेज अजिबात वाढत नाही. एका सेलचं जेवढं असेल तेवढे हजारो सेल जरी पॅरल मध्ये जोडले तरी व्होल्टेज तेवढंच राहणार. मी काय सांगतोय लक्षात येत आहे. एका सेलचं व्होल्टेज 1.5 व्होल्ट असेल, असे 1000 सेल आपण पॅरल मध्ये जोडले तर एकूण व्होल्टेज किती होणार त्या पॅरल कॉम्बिनेशनचं, 1.5 व्होल्टच. व्होल्टेज वाढत नाही अजिबात. मात्र एका सेलचा करंट आय असेल आणि 1000 सेल आपण पॅरल मध्ये जोडले तर करंट मात्र काय होणार आहे, 1000 टाइम्स आय होणार. लक्षात येत आहे. मग समजा व्होल्टेज वाढवायचं असेल तर काय करायचं, सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट वाढत नाही आणि पॅरल कॉम्बिनेशन मध्ये व्होल्टेज वाढत नाही. याचा एक प्रॉब्लेम लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, कसं येणार बघा. क्वेश्चन इज लाईक दिस. Each cell has a rating. एका सेलचं रेटिंग किती आहे, सपोज 1.5 व्होल्ट अँड 100 मिली एम्पियर आहे. म्हणजे एक सेल जो आहे तो जास्तीत जास्त व्होल्टेज किती देऊ शकतो, 1.5 व्होल्ट, आणि करंट किती सेंड करू शकतो, 100 मिली एम्पियर. आणि मला एक रेडिओ वापरायचा आहे, रेडिओ ऑपरेट करायचा आहे. ओके, रेडिओ डिव्हाइस, फॉर एक्झाम्पल रेडिओ requires okay 3 volt and 500 मिली एम्पियर. एक रेडिओ चालवायचा असेल तर मला व्होल्टेज 3 व्होल्टच लागतं आणि करंट जो आहे तो 500 मिली एम्पियर लागतो. तर हाऊ मेनी सेल्स आर रिक्वायर्ड आणि ते कसे जोडावे लागतील, हाऊ मेनी सेल्स आर रिक्वायर्ड. ओके, आता लक्षात घ्या, इथं काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, इथं व्होल्टेज अगोदर वाढवून घ्या. आता व्होल्टेज ही एक गोष्ट लक्षात ठेवा, व्होल्टेज वाढवायचं असेल तर सिरीज कॉम्बिनेशन वापरायचं आणि करंट वाढवायचं असेल तर पॅरल कॉम्बिनेशन वापरायचं. लक्षात येत आहे, ही अगोदर एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, व्होल्टेज वाढवायचं असेल तर सिरीज कॉम्बिनेशन, म्हणजे अनेक सेल सिरीज मध्ये वन आफ्टर अनदर जोडले ना तर व्होल्टेज काय होतं, वाढत जातं प्रत्येक सेल बरोबर. आणि अनेक सेल पॅरल मध्ये जोडले की करंट वाढतो. आता 1.5 व्होल्टचं काय करूया, अगोदर 3 व्होल्ट करूया. आता एका सेलचा एवढा आहे ना, 2 सेल समजा मी असे जोडले, सिरीज मध्ये जोडले, तर याचं 1.5 आणि याचं 1.5 म्हणजे किती होणार, फायनली हे 3 व्होल्ट होणार, बरोबर. परंतु सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट मात्र वाढत नाही. म्हणजे करंट किती होणार आहे, 2 सेल फक्त सिरीज मध्ये जोडले मी, ठीक आहे, व्होल्टेज होणार 3 व्होल्ट, करंट मात्र 100 मिली एम्पियरच राहणार. त्याच्यासाठी हे पुन्हा एकदा बेसिक लक्षात ठेवा. ओके,
in series combination of the cell. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, व्होल्टेज इन्क्रीज अँड करंट कॉन्स्टंट, करंट आहे तेवढंच राहतो. आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, पॅरल कॉम्बिनेशन मध्ये उलट होतं, व्होल्टेज तेवढंच राहतं, व्होल्टेज रिमेन्स सेम किंवा कॉन्स्टंट राहतं आणि करंट मात्र काय होतो, वाढतो. ओके, तर काय करायचं, 1.5 व्होल्टचं मला अगोदर 3 व्होल्ट करायचं आहे. अगोदर व्होल्टेजच वाढवायचं, लक्षात घ्या, व्होल्टेजच अगोदर वाढवायचं आहे. तर 1.5 व्होल्टचं 3 व्होल्ट करायला 2 सेल लागणार आणि 2 सेल कसे काय जोडावे लागतील, ते सिरीजमध्ये जोडावे लागतील, कारण सिरीजमध्ये जोडले तरच व्होल्टेज वाढतंय. ठीक आहे, परंतु सिरीजमध्ये 2 सेल जोडल्यानंतर व्होल्टेज वाढलं, परंतु करंट वाढला का, नाही वाढला. आता करंट वाढवण्यासाठी काय करावं लागेल, मला पॅरलल कॉम्बिनेशन वापरावं लागतील. म्हणजे असे किती जोडावे लागतील, हे देखील 3 व्होल्ट 100 मिली एम्पियर, हे देखील होणार 3 व्होल्ट 100 मिली एम्पियर. ओके, असे 5 कॉम्बिनेशन जोडावे लागतील, 5 कॉम्बिनेशन्स, बरोबर. म्हणजे 3 व्होल्ट 100 मिली एम्पियर, हे 2 सेल 3 व्होल्ट 100 मिली एम्पियर, हे 2 सेल देखील 3 व्होल्ट 100 मिली एम्पियर, हे देखील 2 सेल 3 व्होल्ट 100 मिली एम्पियर अँड सो ऑन. लक्षात येत आहे. मग पॅरल कॉम्बिनेशन मध्ये व्होल्टेज फायनली 3 व्होल्टच राहणार आणि करंट मात्र 100 प्लस 100 प्लस 100 प्लस 100 प्लस 100 म्हणजे किती होणार आहे, 500 मिली एम्पियर. फायनली एवढे सेल आपल्याला हा रेडिओ रन करण्यासाठी वापरावे लागतील. म्हणजे एकूण सेल, नंबर ऑफ सेल किती लागणार आहेत, 2 into 5, म्हणजे टोटल 10 सेल्स विल बी रिक्वायर्ड. म्हणजे एक्झॅक्टली एवढं व्होल्टेज आणि एवढा करंट मिळवण्यासाठी आपल्याला किती सेल लागणार, 10 सेल्स लागणार आहेत. तर हा प्रॉब्लेम लक्षात आला का, बघा. जनरली प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं असतं, एका सेलचं व्होल्टेज आणि एका सेलचा करंट दिलेला असतो. त्याच्यानंतर एका डिव्हाइसला रन करण्यासाठी किती व्होल्टेज किती करंट पाहिजे ते दिलेलं असतं. तर सुरुवातीला काय वाढवून घ्यायचं, अगोदर व्होल्टेज वाढवून घ्यायचं. व्होल्टेज वाढवण्यासाठी किती सेल सिरीजमध्ये लागणार बघायचं. सिरीजमध्ये सुरुवातीला व्होल्टेजच अगोदर वाढवायचं, त्याच्यासाठी सिरीजमध्ये किती सेल जोडावं लागणार ते बघायचं आणि तेवढे सेल काय करायचं, पॅरलल मध्ये जोडायचे. कधीपर्यंत, जोपर्यंत करंट आपल्याला पाहिजे तेवढा मिळत नाही तोपर्यंत. ओके, मग एका लाईन मध्ये किती आणि अशा किती लाईन्स पॅरल मध्ये लागणार ते तुम्हाला काढावं लागेल आणि अशा प्रकारे टोटल सेलची संख्या किती लागेल हे तुम्ही फाइंड आउट करू शकताय. लक्षात येतं, कारण प्रत्येक डिव्हाइसला रन करण्यासाठी किती व्होल्ट लागणार आणि किती करंट लागणार हे आपल्याला माहिती असतं. त्याचबरोबर प्रत्येक सेलचं व्होल्टेज आणि प्रत्येक सेलचा करंट देखील माहिती असतो. त्याच्यावरून आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे. आता या चॅप्टरचा लास्ट पार्ट, दॅट इज टाइप्स ऑफ सेल्स. टाइप्स ऑफ सेल्स. टाइप्स ऑफ सेल मध्ये 2 टाइप आहेत. फर्स्ट इज द प्रायमरी सेल्स. प्रायमरी सेल म्हणजे काय, द सेल्स which can be used once only, which cannot be recharged again or charged again. These are called as primary cell. असे सेल की ज्याला आपल्याला रिचार्ज करता येत नाही, पुन्हा पुन्हा वापरता येत नाही, एकदाच वापरायचं आणि नंतर त्याला फेकून द्यायचं, असे जे सेल्स आहेत त्याला काय म्हणायचं, प्रायमरी सेल्स. म्हणजे तुमच्या रिमोट कंट्रोल मध्ये काही वेळेला आपण सेल म्हणजे टीव्हीचा रिमोट किंवा तुमचा ह्याचा आणखी कुठला रिमोट असेल तर त्या रिमोट मध्ये जे सेल वापरतो ते कुठले असतात, प्रायमरी सेल असतात. एकदा वापरायचे, संपले की ते फेकून द्यायचे. किंवा तुमचं वॉल माउंट वॉचेस जे असणार आहेत, वॉच, ठीक आहे, किंवा क्लॉक, वॉल क्लॉक जे आहे त्याच्यामध्ये देखील आपण सेल वापरतो, ते कुठले असतात, प्रायमरी सेल. ओके, द सेल विच कॅन बी युज्ड वन्स ओनली, which cannot be recharged further, which cannot be used again and again are called as primary cells. लक्षात येते, the cells which can be used once only and which cannot be recharged, are primary cells. Okay,
आर प्रायमरी सेल्स. ठीक आहे. आता प्रायमरी सेल्सचा ऍडव्हान्टेज असा आहे की दे आर लो कॉस्ट. प्रायमरी सेल्स आर लो कॉस्ट. हा याचा फक्त ऍडव्हान्टेज आहे. दीज आर लो कॉस्ट अँड कॅन बी युज्ड इझिली. तर याचा डिसएडव्हान्टेज असा आहे की त्याला आपण रिचार्ज करू शकत नाही आणि दे कॅन नॉट सुटेबल फॉर हेवी लोड्स. नॉट सुटेबल फॉर हेवी लोड्स. सुटेबल फॉर हेवी लोड्स. हेवी लोड्सला मात्र सुटेबल नाही आहेत. सेकंड आहे दॅट इज सेकंडरी सेल्स. सेकंड टाइप ऑफ सेल इज सेकंडरी सेल्स. आता सेकंडरी सेल्स म्हणजे काय? द सेल्स विच कॅन नॉट बी युज्ड अगेन अँड अगेन बाय रिचार्जिंग. म्हणजे चार्ज करायचं, वापरायचं, तो पूर्ण डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा त्याला चार्ज करायचं, वापरायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईलमध्ये असणारा जो सेल आहे तो कुठला आहे? सेकंडरी सेल आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे? या पद्धतीनं प्रायमरी आणि सेकंडरी सेलची कन्सेप्ट आहे. the cell which can be used repeatedly by recharging.